गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या छत्रपती संभाजीनगरमधील अन्य चौघांचे मृतदेह हाती। रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे समुद्राच्या पाण्यात आंघोळीचा आनंद लुटताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन तालुका पैठण येथील 5 जण बुडाल्याची घटना शनिवार दिनांक 20 जून रोजी सकाळी घडली। त्यातील एकाचा मृतदेह शनिवारी सायंकाळी मालगुण खाडीच्या मुखाशी सापडला, तर अन्य चौघांचे मृतदेह रविवारी सापडले। हे मृतदेह पाहताच त्यांच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडला असे बिडकीन येथील 19 मुलांचा ग्रुप पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे शुक्रवारी रात्री आला होता। शनिवारी सकाळी या सगळ्यांनीच स्वयंभू श्रींचे दर्शन घेतले आणि त्यानंतर समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले। या 19 जणांमधील 5 जण समुद्रात आंघोळीसाठी उतरले, उर्वरित 14 जण किनाऱ्यावर उभे होते। समुद्रात आंघोळीसाठी गेलेल्या 5 जणांना पाण्याचा आणि समुद्राच्या लाटांचा अंदाज आला नाही। ते लाटेबरोबर पाण्यात ओढले जाऊन बेपत्ता झाले। त्यानंतर या सगळ्यांचा समुद्राच्या खोल पाण्यात शोध सुरू होता। यातील प्रेम दीपक अदमानी वयवर्ष 19 याचा मृतदेह शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सापडला। उर्वरित 4 जणांचा मृतदेह शोध सुरू असताना यश रामेश्वर कांबळे याचा मृतदेह शनिवारी रात्री 11:45 सुमारास, अनिकेत बंडू हिवराळे वयवर्ष 20 याचा मृतदेह रविवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास, तसेच आनंदराजू नरवडे वयवर्ष 20 याचा मृतदेह दुपारी 12:15 सुमारास, आदित्य संतोष राऊत वयवर्ष 22 याचा मृतदेह सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मालगुण समुद्रकिनारी सापडला। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले होते आणि तिथे उत्तरीय तपासणी केल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। या घटनेची नोंद जयगड पोलीस स्थानकात करण्यात आली। ही दुर्घटना घडल्यास बुडालेल्या व्यक्तीचा तातडीने शोध लागण्यासाठी जीवरक्षक रोबोटिक वॉटरक्राफ्ट विकत घेण्याची प्रक्रिया राबवत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बगाटे यांनी दिली आहे। बगाटे यांनी जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्र इथे भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना धीर देऊन त्यांचे सांत्वन केले आहे।